नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कार्ड विशिष्ट कार्ड राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांसाठी शेतीचं आधार कार्ड सुद्धा काढलं। जसं की प्रत्येक नागरिकाचा आधार कार्ड आहे, आता या विशिष्ट कार्डमुळे सर्व शेतकऱ्यांचा डाटा हा एकत्रित येणार। म्हणजे अद्यापही तुम्ही विशिष्ट कार्ड काढलं नसेल किंवा विशिष्ट कार्ड जर काढलं असेल तर आता हे मिळणार कसं। तर मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्यांचं विशिष्ट कार्ड हे जनरेट व्हायला सुरुवात झाली आहे। बरेच शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। तर मग आता हे विशिष्ट कार्ड तुम्हाला मिळणार कसं। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या या YouTube चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता विशिष्ट कार्ड, नेमकं हे कार्ड काय आहेत, या कार्डचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, शेतकरी कार्ड तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक नागरिकाचा आधार कार्ड आहे, त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचं शेतीचं विशिष्ट कार्ड आता हे बनणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं कार्ड हे आता बनणं अनिवार्य आहे। शेतकऱ्यांना इथून पीक विमा असेल किंवा डीबीटी प्रणालीची कोणती योजना असेल, पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना विशिष्ट कार्ड काढणं गरजेचं आहे, याची केवायसी करणं गरजेचे आहे। तर आता विशिष्ट कार्डची केवायसी कशी करायची या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर बरेच व्हिडिओ आपण बनवून ठेवले आहेत, किंवा जे शेतकऱ्यांनी विशिष्ट कार्डची केवायसी केली असेल तर त्यांना हे कार्ड मिळणार कसं। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य फक्त एकच, तुम्ही ज्याही केंद्रावर जाऊन तुमचं विशिष्ट कार्डची केवायसी केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पासबुक घेऊन जायचं आहे आणि तुमचा जोही रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे, किंवा हे दोन्ही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर मोबाईल नंबर आणि तुम्ही CSC केंद्रावर जी ही पावती तुम्हाला मिळाली असेल ती पावती आणि मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन केंद्र चालकाकडे जायचं आहे। केंद्र चालकाकडे गेल्यानंतर विशिष्ट नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP टाकल्यानंतर तुमचं विशिष्ट कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड केले जाणार आहेत। हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या संबंधित कुठल्याही योजना असेल, शेतीची योजना असेल किंवा महाडीबीटी असेल, पोकरा असेल, इथून समोर कोणतीही योजना असेल नंतरच तुम्हाला या योजनेचा मित्रांनो लाभ मिळणार आहे। तर तुम्ही अद्यापही विशिष्ट कार्ड काढलं नसेल तात्काळ विशिष्ट कार्ड काढून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना, त्याचबरोबर शेतीच्या संबंधित कोणतीही योजना असेल तर तुम्ही अद्यापही तुमच्या खात्याला केवायसी केलं नसेल, आधार लिंक केलं नसेल, तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहणं सुद्धा अनिवार्य आहे। जर ॲक्टिव्ह नसेल तात्काळ ॲक्टिव्ह करून घ्या, जेणेकरून शासनाच्या ज्याही योजना असेल या योजनेसमोर तुम्हाला A to Z मिळत राहील। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी संबंधित नेहमीच आपण योजनेचे व्हिडिओ टाकत असतो। या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, तोपर्यंत जय जवान जय किसान।